सो देविका, तुमची फाईल मी बघितली. तुम्ही बऱ्याच वेळा अंड वाढण्याच्या गोळ्या घेतल्या आणि 5 वर्षामध्ये प्रेग्नन्सी राहिली नाहीये, म्हणजे एवढी जाड फाईल झालीये बेटा. तर मला एक सांगा की तुम्ही हे अंड वाढण्याच्या गोळ्या इतक्या वेळा का घेतल्या? मॅम, रिझल्टच मिळत नव्हता, त्याच्यामुळे आम्ही खूप डॉक्टरांकडे गेलो मॅम. हे बघ बेटा, अंड वाढण्याच्या ह्या कधी लेट्रोजच्या गोळ्या दिल्या आहे, कधी क्लोमिफेनच्या गोळ्या दिल्या आहेत. ह्या गोळ्यांचं पण एक लिमिट आहे. आणि समजा त्या गोळ्यांनी रिझल्ट मिळत नसेल, याचा अर्थ डॉक्टर हा प्रॉब्लेम नाहीये, याचा अर्थ दुसरा कुठला तरी प्रॉब्लेम आहे, तो तुम्ही शोधत नाहीये, राईट? आता प्रत्येक गोष्टीचं एक लिमिट असतं. एक तर ह्या गोळ्यांनी तुम्हाला रिझल्ट तरी मिळाला पाहिजे, आणि समजा 3-4 सायकल घेऊन देखील रिझल्ट मिळत नसेल, तर याचा अर्थ अजून काय प्रॉब्लेम आहे ते शोधलं पाहिजे तुम्ही, राईट? ह्या गोळ्या एका लिमिटपेक्षा जास्त जर तुम्ही घेतल्या तर त्याचे साईड इफेक्ट पण आहे. फार तर फार तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये तुम्ही ह्या 10 ते 12 वेळा घेतल्या पाहिजे. आणि जर ह्यापेक्षा जास्त अतिप्रमाणात सतत तुम्ही घेता आहात, रिझल्ट पण मिळत नाहीये, मग अशामध्ये अंडाशयाच्या कॅन्सरची थोडीशी रिस्क वाढलेली असते. आणि आपल्याला नेहमी तुमची हेल्थ जास्त महत्वाची आहे. प्रेग्नन्सी देणं हे सेकंडरी झालं. तुम्ही हेल्दी असाल, आई हेल्दी असेल तर बाळ हेल्दी असणार, बरोबर? तर त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं एक लिमिट असतं. आता सतत ह्या गोळ्या घ्यायच्या नाही. आपण पुढचं इव्हॅल्युएशन करूया की नेमकं प्रेग्नन्सी का राहत नाहीये. तुमच्या ट्यूबमध्ये प्रॉब्लेम असू शकतो, एंडोमेट्रियमचा प्रॉब्लेम असू शकतो, कदाचित मिस्टरांच्या शुक्राणूंमध्ये प्रॉब्लेम असू शकतो, आणि तुम्ही विनाकारण गोळ्या घेत राहताय आणि तुमच्या शरीरावर साईड इफेक्ट करवून घेताय. ठीक आहे, आता इथून पुढे घ्यायच्या नाही. ओके, आता मी सांगेल तसं आपण करूयात आणि पुढचं इव्हॅल्युएशनने बघूयात नेमका प्रॉब्लेम कुठे मिळतोय ते. ठीक आहे? ठीक आहे मॅम. ओके.